आणि त्यांनी देखील या बीसीसी भेंडकल संघासाठी खूप साऱ्या शुभेच्छा पाठवल्यात. नक्कीच घेऊन जातोय या क्रिकेटच्या रंगबिरंगी दुनियेमध्ये. जवळपास लीड वरती आपण पाहिला आजच्या या रजनीमध्ये तर कणकेश्वरी नवगर आहे की ज्यांना 55 धावा काढल्या होत्या. म्हणजे नक्कीच या सामन्यामध्ये जर 56 धावा जर काढल्या गेल्या तर मात्र हा संघ लीडला जाऊ शकतोय. त्यासाठी अन्यथा नक्कीच बाय मात्र नवगर संघाला मिळण्याची शक्यता इथं जरूर आम्ही वर्तवू. नक्कीच खूप मोठी मॅच, अगदी सुंदरचं आयोजन आपल्याला पाहायला मिळत आहे. ग्रामस्थ मंदिर बोकडवेडा, झाडाखालचा ग्रुप असेल, खंडोबा ग्रुप असेल यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं अगदी सुंदरचं नियोजन केलं, आयोजन केलं आणि ही स्पर्धा दुसऱ्या रजनीमध्ये पदार्पण करताना अगदी खेळीमेळीच्या वातावरणामध्ये सलामीची जोडी यावेळेला मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला स्वप्नील असेल आणि दुसऱ्या बाजूला साईनाथ. स्ट्राईकला स्वप्नील आहे, दुसऱ्या बाजूला साईनाथ. जर म्हटलं ना तर एकाच राशीतील दोन खेळाडू यावेळेला मैदानामध्ये आणि त्यांना रोखण्यासाठी नक्कीच अगदी भेदक अस्त्र आपल्याला पाहायला मिळतं. फलंदाजी, गोलंदाजी, क्षेत्ररक्षण या तिन्ही क्रियामध्ये अभिक्रिया करणारा खेळाडू म्हणून एक नाव लगेच तुमच्या डोळ्यासमोर येतं ज्याचं नाव विपुल पाटील आहे. मॅच ऑन होईल, गेम ऑन होईल. आजच्या रजनीतील शेवटचा लीग सामना आपल्याला पाहायला मिळतोय कारण की त्यानंतर यानंतर नक्कीच दुसऱ्या फेरीचे सामने आपल्याला पाहायला जरूर मिळतील. पंचांचा ग्रीन सिग्नल आमच्यापर्यंत येतोय. 3, 2, 1 लेट्स स्टार्ट प्ले. पहिला चेंडू उडवला आणि हा चेंडू जातोय अगदी साईड स्किन वरती जाऊन आदळतोय आणि पंचांचा इशारा अगदी लगोलग येतोय. चौकार. नक्कीच स्वप्नीलच्या बॅट मधून हा तडाखा पाहायला मिळतोय. चौकार. वीरेंद्र सहवागची आठवण करून कारण की नक्कीच 120 सामन्यामध्ये ओपन करताना जवळपास 20 वेळा चौकार लगावले होते आणि वीरेंद्र सहवागने हा पहिला चौकार पाहायला मिळतोय. यावेळेचा चेंडू आपण पाहिला स्क्वेअरलेग पंचाच्या डोक्यावरून काढलाय. एक क्षेत्ररक्षक मागे जरूर आहे. चेंडू पकडण्यामध्ये यशस्वी झालाय. दरम्यानच्या काळामध्ये जवळपास 2 धावा पळून काढल्या गेल्या आणि या 2 धावांनी 2 चेंडू नंतर धावसंख्या मात्र धाव पटलावर आपल्याला पाहायला मिळते तब्बल 6 धावा. अगदी चांगलं क्रिकेट आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच दूरवरचा प्रवास करून कळमोसरे संघ या बोकडवेडा नगरीमध्ये दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय आणि आजच्या दिवसामध्ये पण पाहिलं तर उरणमधीलच सर्व संघ या आजच्या रजनीमध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळालेत आणि त्यांचा अगदी दुर्मिळ खेळ पाहण्याचा योग देखील आमच्या लाडक्या प्रेक्षकांना आला. कळमुसरे संघ म्हणजे खूप सारे प्रेक्षक देखील हा सामना पाहण्यासाठी आलेत आणि त्यांचं देखील अगदी मनपूर्वक आपण स्वागत करूया बोकडवेडा नगरीमध्ये. दरम्यान चेंडू बॅटची नरेश घेऊन गेला एसटी रक्षकाच्या हातामध्ये. पहिला धक्का, पहिला हादरा, पहिला दणका आणि पहिला मावळा भुजवून डासळला जातोय. जसा चेंडू बॅटला साठून गेला पंचांच्या निर्णयाची अपेक्षा न करता मात्र स्वप्नील मैदानाच्या बाहेर तडक निघाला. ही खेळाडू नक्कीच तुमच्यामध्ये असणं गरजेचं असेल. दरम्यान इनेट नंबर 3 मैदानामध्ये दाखल होतोय फलंदाज अभिजित आणि साईनाथ अशी जोडी आहे. परंतु या वेळेला आपण पाहिलं पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवरती 2 धावा आल्या परंतु तिसऱ्या चेंडूवरती त्या फलंदाजचा गाशा गोंडाळण्यामध्ये गोलंदाज विपुल पाटीलला मात्र जरूर यश आलंय. सामना 5 षटकांचा असेल कारण की या सामन्यानंतर प्रत्येक सामना 3 षटकांचा होणार आहे याची नोंद देखील सर्व संघाने घ्यायची आहे. यावेळेचा चेंडू अगदी तेज तर्रार आपल्याला पाहायला मिळाला. एसटी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन हा चेंडू विसावला त्यामुळे हा डॉट बॉल देखील आपल्याला पाहायला मिळाला. कारण की नक्कीच अगदी मातब्बर खेळाडूंचा भरणा असलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय ज्याचं नाव बीसीसी पागोटे आहे आणि दुसऱ्या बाजूला कळमुसरे संघ देखील अगदी
त्याच तोलामोलाचा पाहायला मिळतोय. पूर्व विभागातून हा अगदी दमदार संघ इथं मात्र गोपरवेणा नगरीत दाखल झाला. यावेळेला फटका फसेल की काय, क्षेत्ररक्षक तैनात आहे आणि इथं मात्र झेल घेतला जातोय आणि विकेट नंबर 2 मात्र तंबूच्या आसऱ्याला. मात्र वन डाऊनचा फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्याची जागा भरून काढण्यासाठी नेट नंबर 4 ना फलंदाज जातो, ज्याचं नाव आशिष आहे. आशिष आणि सायनाथ अशी जोडी यावेळेला रंगताना आपल्याला पाहायला मिळेल. परंतु इथं मात्र गोलंदाज विपुल पाटीलने मात्र तब्बल 2 धक्के इथं नक्कीच दिलेले आपल्याला पाहायला मिळालेत. कारण की आम्हाला जिंकायचं आहे, पुढच्या फेरीमध्ये जायचं आहे, त्यासाठी नक्कीच अगदी चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक आहे. सुरुवात अगदी भन्नाट झाली. स्वप्नीलने एक चौकार लागून सुरुवात केली होती, परंतु नक्कीच तिसऱ्या चेंडूवरती त्याचा देखील अडथळा इथं दूर केला. चौथ्या चेंडूवरती देखील फलंदाजाला बाद करण्यामध्ये यश आलं. म्हणजे नक्कीच आता मात्र चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते आहे, ती मात्र विपुल पाटीलची. यावेळेचा चेंडू नक्कीच अगदी बचाव करण्याचा प्रयत्न हा फलंदाज साईनाथचा आपल्याला पाहायला मिळाला. कारण की नक्कीच अगदी तेज तर्रार चेंडू होता आणि सुनील गावस्करांचा वाक्य आपल्याला जरूर आठवलं असेल की चांगल्या चेंडूचा तुम्ही सन्मान करा आणि वेड्यावाकड्या चेंडूचा समाचार घ्या. इथं मात्र चेंडूपासून बचाव करण्याचा प्रयत्न. षटक संपलं पहिला, त्यामुळे थोडासा वेळ आहे. जाऊया डीजे कडे आणि ऐकू एक सुमधुर संगीत. नक्कीच संगीत म्हटलं ना तर दुःखावरती फुंकर मारण्याचं काम करता. त्यामुळे नक्कीच संगीत वाजवण्याचा डीजेचा देखील आपण आभार व्यक्त करूया आणि जाऊया मॅच कडे. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं दुसरं षटक यावेळेला चालू होणार. 3 क्षेत्ररक्षक सर्कलच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आहे, एक क्षेत्ररक्षक लॉंग ऑफला आणि एक क्षेत्ररक्षक मिड विकेटला आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजामध्ये देखील बदल झालाय. गोलंदाज मच्छिंद्र भोईर गोलंदाजीसाठी आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेला लोअर फुल टच चेंडू मारलाय. चेंडू जातोय लॉंग ऑनला. क्षेत्ररक्षक मात्र बाज काढलाय. चेंडू त्याच्या वरून जातोय. 1 बाउन्स ओव्हर द रोप आणि नो बॉल सुद्धा येतोय. आक्षेप असेल. तिसरे पंच यावेळेला सनी ठाकूर मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजाच्या ऍक्शन वरती पैनी निगा ठेवण्यासाठी यावेळेला सनी ठाकूर मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळते. कारण की आपण पाहिलं की पहिल्याच सामन्यामध्ये देखील गोलंदाजावर आक्षेप होता आणि त्या गोलंदाजाला देखील बाहेर काढलं गेलं होतं. बहुतेक सागर संगबाड भौरा तील तो गोलंदाज आपल्याला पाहायला मिळाला होता. त्यामुळे गोलंदाजांना यावेळेला चांगल्या शैलीने गोलंदाजी टाकण्याचा प्रयत्न जरूर करायचा आहे. जर आपली शैली जर आक्षेपात जर आढळली तर मात्र इथं तिसरे पंच तुम्हाला बाहेर देखील करू शकतात, त्याची नोंद आपण घ्यायची आहे. दरम्यान पहिला चेंडू नो बॉल आपल्याला पाहायला मिळाला. म्हणजे फ्री हिट असणारा पंचांचा पंखा देखील उडाला आणि त्याचा प्रयत्न नक्कीच यावेळेला फलंदाज आशिष करणार आहे. यावेळेचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू मात्र त्याच ठिकाणी भिंगारला. त्यामुळे आपण पाहिलं फक्त एकच धाव मिळाली. संधी होती, संधीची बुंदी मात्र इथं आशिषला खाता आली नाही. एका धावेने इथं धावफलक पुढे सरकताना आपल्याला पाहायला मिळाला. 12 धावा ऑन बोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. दुसरं षटक आहे. मॅन्डेटरी पॉवर प्ले अजूनही चालू आहे आणि या मॅन्डेटरी पॉवर प्लेचा फायदा उठवण्याचा प्रयत्न करावा लागेल. कारण की 1996चा वर्ल्ड कप आपण पाहिला तर जयसूर्य आणि काळवितरना जोडीने पूर्ण जगाला संदेश दिला होता की या पॉवर प्लेच्या षटकामध्ये एक पाया रचायचा असतो आणि नंतरच्या षटकामध्ये आपल्याला कळ्या चढवायचा असतो. यावेळेचा चेंडू नक्कीच कव्हरच्या वरून मारण्याचा प्रयत्न फसला. चेंडू यष्टी रक्षकाच्या हातामध्ये जाऊन बसला.
त्यामुळे चकमा खाने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर नहीं मिलेंगे. हा चेंडू जातोय पूर्णपणे डॉट. नक्कीच संघ मात्र बीसीसी खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. बजरंग क्रिकेट क्लब पागोडे या नावाने हा संघ खेळताना आपल्याला पाहायला मिळतो. दरम्यान चेंडू मात्र पाहायला मिळतो. थर्डमॅनच्या दिशेला ट्रॅव्हल झाला होता. क्षेत्ररक्षक वाराच्या वेगाने गेला आणि तदनंतर आपण पाहिलं तर पर्याप्त वेळेचा वापर करत तब्बल 2 धावा देखील पळून काढल्यात. कारण की पागोडे गावामध्ये 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. एक बीसीसी बजरंग क्रिकेट क्लब आणि एक एचसीसी अष्टविनायक क्रिकेट क्लब पागोडे आपल्याला पाहायला मिळतो. आणि दोन्ही संघ अगदी तुल्यबल्य आपल्याला पाहायला मिळतात. दरम्यान जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न इथं मात्र बिग अपील आणि ही अपील मात्र उचलून धरली आहे. पंचांचं बोर्ड बहुतेक आव्हाडाकडे गेलंय म्हणजे या फलंदाजाला मैदान सोडावं लागणारा. त्यामुळे विकेट नंबर 3 गो टू द डगआउट. छत्तीसच्या नुसार एलबीडब्ल्यूच्या माध्यमातून बाद होताना आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन फलंदाज प्रणय मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. कारण की नक्कीच सुरुवात अगदी भन्नाट झाली होती परंतु या वेळेला नक्कीच आपण पाहिलं तर धक्क्यावरती धक्के देण्याचा प्रयत्न विपुलने केला. आणि आता मात्र या वेळेला गोलंदाज मच्छिंद्र देखील करताना आपल्याला पाहायला मिळतोय. या पॉवर प्लेच्या षटकामध्ये जवळपास 3 धक्के कळमुसरे इलेव्हन कळमुसरे संघाला बसलेले आपल्याला पाहायला मिळालेत. नक्कीच सामना थोडासा स्पीडअप करायचा आहे. खूप सामने अजूनही खेळवायचे त्यामुळे नक्कीच विनंती करतोय डोंट वेस्ट टाइम. टाइम इज मनी. वेळेला नक्कीच आयुष्यामध्ये किंमत द्या. वेळ ही राष्ट्राची संपत्ती आहे. या वेळेला फटका चांगला खेळला. क्षेत्ररक्षक नाहीये. चेंडू अगदी निर्जल स्थळी जाऊन टेकअप करतोय आणि त्या दरम्यान एक धाव आपल्याला पाहायला मिळते. आणि एका धावेने धावसंख्या मात्र यावेळेला साहिल पाटील आमच्या सोबत गुणलेखाच्या भूमिकेमध्ये जोडले गेलेत आणि त्यांच्या माध्यमातून 15 धावा झाल्याचं कळवलं जात आहे. नक्कीच गुणलेखक म्हटलं तर समालोचकाच्या पाठीचा कणा. त्यामुळे नक्कीच या मैदानावरच्या इत्थंभूत गोष्टीचं वर्णन ज्यांच्या माध्यमातून आमच्यापर्यंत पोहोचवलं जात आहे. यावेळेला फटका अगदी चांगला मिड विकेट झोन मध्ये चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक अगदी वाऱ्याच्या वेगाने सरकला होता चेंडूवरती आणि जिथपर्यंत चेंडूची फेक केली जाईल तिथपर्यंत 2 धावा प्रणय आणि आशिषने कंप्लीट केलेला आपल्याला पाहायला मिळाल्या. धाव संख्या मात्र जाऊन पोहोचली आहे ती तब्बल 17 धावा. आणि दरम्यानच्या काळामध्ये दुसऱ्या षटकाचा देखील खेळ संपला. त्यामुळे पुन्हा एकदा जाऊया डीजे कडे आणि ऐकूया दरम्यान आमचे परममित्र अग्री बोरगा यतीश मात्रेज यांचं देखील आगमन झाला. त्यांचं देखील मी स्वागत करतोय आणि घेऊन चलतोय. 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 17 या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजामध्ये इथं बदल होते. मनीष पाटील यावेळेला गोलंदाजीसाठी येतोय. काही दिवस काही वर्षामागे जर गेलो तर नक्कीच त्यांच्या माध्यमातून देखील आपण पाहिले लाईव्ह थेट प्रेक्षकांची 360 लाईव्ह इव्हेंट ही
संस्था देखील त्यांच्या माध्यमातून उघडली गेली होती, परंतु काही कारणास्तव ती बंद झालेली आपल्याला पाहायला मिळते. परंतु या वेळेला तो गोलंदाजीच्या ट्रॅकवरती दाखल झालेला आपल्याला पाहायला मिळतो, ज्याचं नाव अगदी वेगवान गोलंदाज आहे मनीष पाटील. समोर फलंदाज प्रणय आहे, परंतु 2 षटकाचा खेळ संपलाय, त्यामुळे क्षेत्ररक्षण मैदानाच्या चप्प्यावरती तैनात होणार. बाह्य वर्तुळामध्ये 5, आंतरवर्तुळामध्ये 6, त्यामध्ये एक क्षेत्ररक्षक, यष्टीरक्षक आणि गोलंदाज देखील इन्क्लूड आपल्याला पाहायला मिळेल. सामना 5 षटकांचा आहे. नक्कीच 5 षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा मानस असेल प्रणयचा. यावेळेला चेंडू लेग स्टिकच्या बाहेर पिच झाला होता, पंचांनी लाईन पाहिली आहे आणि इथं गोलंदाजाला दंडित केलंय, व्हाईट बॉलची घोषणा. त्यामुळे हा चेंडू पुन्हा एकदा मनीषला टाकावा लागणार आहे. धावसंख्येमध्ये वाढ होतीये. नक्कीच विराट कोहलीची आठवण करून देणारा आकडा गुणफलकावर आपल्याला पाहायला मिळतोय. नंबर आहे 18. परंतु नक्कीच कारण की नक्कीच पुढच्या मॅच मध्ये जर तुम्हाला बाय हवी असेल तर तुम्हाला जवळपास 56 धावा या मॅच मध्ये कराव्या लागणार आहेत, याची नोंद देखील घ्यायची आहे. अन्यथा मात्र कणकेश्वरी नवघर संघाला इथं बाय मिळण्याची शक्यता जरूर असेल. पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा वाईट आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की आपले जे गोलंदाज आपण पाहतो एक षटक पूर्ण करताना 1 ते 2, 3 व्हाईट बॉल आपल्याला टाकताना पाहायला मिळतो. असा एक वेस्ट इंडिजचा गोलंदाज ज्याने 912 षटकं गोलंदाजी केली, 5493 चेंडू मैदानामध्ये टाकल्याने 102 सामने खेळला. आपल्या आयुष्यामध्ये कधी व्हाईट बॉल टाकला नाही आहे. त्याचं नाव होतं मायकल होल्डिंग. यावेळेला फटका मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक अगदी वाऱ्याच्या वेगाने सरकला. ओ हो काय लाजवाब क्षेत्ररक्षक गणेश सिंग त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय आणि जवळपास आपल्या संघासाठी 2 धावा वाचवण्यामध्ये यश आला आणि 2 धावा इथं मिळाल्यात. कारण की दुसरा जर क्षेत्ररक्षक असतं त्यांनी मात्र ही आज सोडून दिली होती, परंतु नक्कीच अगदी वाऱ्याच्या वेगाने मिड विकेट वरून त्यानं स्क्वेअर लेगचा टप्पा पार केला आणि चेंडू मात्र आतमध्ये लोटला. 2 धावा वाचवल्या. धावसंख्या मात्र 2 ने घेऊन पोहोचली. 21 धावा या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. सुंदरसं क्षेत्ररक्षण जरूर पाहायला मिळालं, कौतुक देखील त्यांचं करणं गरजेचं असेल. यावेळेला फटका अगदी चांगला आहे, इथे झेल होण्याची शक्यता आणि आपण पाहिलं तर एक सुंदरसा झेल आपल्याला पाहायला मिळाला. त्यामुळे इथे संपवला गेला या फलंदाजाचा प्रणयचा खेळ. चेंडू खेळला होता प्रणयने, कारण की जसा चेंडू आला तसं मात्र अगदी हाय अँड हँडसम फटका त्यांनी खेळला होता, परंतु लॉंगॉनला क्षेत्ररक्षक अगदी तरबेज होता आणि त्याने आपल्या वज्र मुठीमध्ये झेल घेतला. त्यामुळे इथं मात्र फलंदाज बाद झाला. नवीन फलंदाज रोहन यावेळेला मैदानामध्ये पाहायला मिळतोय. धावसंख्या जर विचार केली तर 21 आहे. तिसरं षटक प्रगती पथावरती आहे. ठराविक अंतरानुसार मात्र कळमुसरे संघाचे फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळतात, कारण की नक्कीच कळमुसरे संघ म्हटला ना तर जवळपास शेवटपर्यंत खोलवर फलंदाजी त्यांच्याकडे आहे. परंतु आजच्या दिवसामध्ये आजच्या रात्रीमध्ये आपण पाहिलं तर त्यांची फलंदाजी थोडीशी घसरण आपल्याला पाहायला मिळाली. जवळपास प्लॅन हे त्यांचा पूर्णपणे फेल झालेला आपल्याला पाहायला मिळतोय, कारण की ज्या खेळाडूंची खऱ्या अर्थानं या कळमुसरे संघाची भिस्त होती, मोठे मोठे फडके ते खेळायचे, परंतु ते खेळाडू मात्र डगआउट मध्ये आपल्याला पाहायला मिळतात. नवीन फलंदाज रोहन यावेळेला मैदानामध्ये असेल. नॉन स्ट्रायकरला आशिष आपल्याला पाहायला मिळतोय. रोहन आणि आशिष ही जोडी यावेळेला मैदानामध्ये आहे. मनीषी इथं गोलंदाजी करतोय. केअर पॉइंट इनकडून हॉस्पिटल इनकडून तो गोलंदाजी धुरा सांभाळणारा. यावेळेचा चेंडू बिग अपील जरूर झाला, परंतु पंचाने हा चेंडू योग्य असल्याचा निर्वाळा फक्त दिला, त्यामुळे हा चेंडू डॉट असणारा. इथे मात्र प्रयत्नांती परमेश्वर असं म्हटलं जातं. प्रयत्न करावे लागणार आहेत कळमुसरे संघाला, कारण की धावा त्यांना जमवायच्या आहेत. मोठी धावसंख्या. यावेळेचा फटका अगदी चांगला खेळला. चेंडू बहुतेक साईड स्किन वरती आदळणार असं वाटत असताना क्षेत्ररक्षक अगदी वाराच्या वेगाने चेंडूवरती आलात. या चेंडूवरती 2 धावा जरूर मिळणार आहेत,
परंतु 2 धावा इथे वाचवण्यामध्ये यश देखील आलंय. कारण की आपण पाहिलं की लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ मध्ये जो क्षेत्ररक्षक आहे बागोटे तो अक्षय पाटील ज्याचं नाव आहे, अगदी सुंदर असं क्षेत्ररक्षण या मॅच मध्ये त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाला. या वेळेला दांडी गोल केल्या, बेस्ट डाऊन द ग्राउंड झाल्या. त्यामुळे इथं मात्र यू मिस आय विल डेफिनेटली हिट. लाईन मारणे काय नाही, गोलंदाज पिंट्या मैदानामध्ये जातोय. जर्सी क्रमांक 17 ABD ची आठवण करून देणारा आकडा मिस्टर 360. कारण की नक्कीच 17 क्रमांकाची जर्सी, कारण की नक्कीच बिग फॅन AB डिव्हिलियर आपल्याला पिंट्या मैदानामध्ये जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. परंतु तिसऱ्या षटकामध्ये देखील आपल्याला पाहायला मिळते की कळमुसरे संघाची थोडीशी वाताहत होताना आपल्याला पाहायला मिळते. कारण की कुठलीही मोठी पार्टनरशिप पाहायला मिळत नाही. मोठे फटके मात्र पूर्णपणे थांबवून ठेवलेत, जखडून ठेवलेत, इथे पकडून ठेवलंय मात्र कळमुसरे संघाला. कारण की पूर्वार्ध आपण पाहतोय आणि या पूर्वार्धामध्ये इथं हाणामारी करावी लागेल. एक धावांचा डोंगर रचावा लागणार आहे कळमुसरे संघाला. या वेळेचा चेंडू ऑफ स्टंपच्या खूपसा बाहेर, पंचांचे दोन्ही हात समांतर, व्हाईट बॉलची घोषणा आपल्याला पाहायला मिळते. आणि बहुतेक या गोलंदाजीतून हा तिसरा व्हाईट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेचा नक्कीच चेंडू खदून काढलाय आणि हा चेंडू जातोय लॉंग ऑफला. क्षेत्ररक्षक येतोय आणि पहा थोडासा लेझीनेस आपल्याला जरूर पाहायला मिळाला. इझी मध्ये हा चेंडू उचलण्याचा प्रयत्न, परंतु याच दरम्यान 2 फलंदाज मात्र धाव घेण्यामध्ये झाले बिझी. त्यामुळे 2 धावा इथे कळमुसरे संघाला मिळाल्या. 3 षटकं संपली आहेत आणि या 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जर आपण पाहिली तर 26 धावा आणि फलंदाज बाद झाले तब्बल 6. बुलाती है उधर जाने का नाही. दहाव्या मॅच कडे गोलंदाजीसाठी गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. विपुल पाटील आपल्या दुसरं षटक घेऊन यावेळेला गोलंदाजच्या ट्रॅकवरती आणि संघाकडून 4थं षटक घेऊन गोलंदाजीसाठी ट्रॅकवरती दाखल झाला विपुल पाटील. यावेळेचा चेंडू जोरदार मारला, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आपल्या अक्षय पाटील मात्र निर्णय क्षणी चूक करतोय आणि हा झेल सुटला. 2 धावा बहुतेक इथं मात्र सुटल्या जाणार आहे. कारण की क्षेत्ररक्षण अगदी लाजवाब म्हणेन की जवळपास षटकार त्याने जरूर वाचवला, परंतु 2 धावा वाचवण्यामध्ये अपयशी ठरलाय. परंतु काही हरकत नाही, 4 धावा जरूर आपल्या संघासाठी वाचवण्यामध्ये यश आलंय त्याला. त्यामुळे या 2 धावांनी धावसंख्या मात्र पुढे सरकली आहे, ती 28 धावा. यावेळेचा चेंडू अप्पर कट करण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. अगदी थोडासा बाउन्सर आपल्याला जरूर पाहायला मिळाला. विपुल अगदी वाऱ्याच्या वेगाने गोलंदाजी करतोय, तेज तरार गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. यावेळेला आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न, लेगस्टिकच्या बाहेर चेंडू पिच झालाय, त्यामुळे इथं दंडित केलं जाईल गोलंदाजाला. त्यामुळे नक्कीच एका धावेने धावफलक पुढे जाणारा आणि हा चेंडू पुन्हा एकदा विपुलला डाकावा लागेल. अगदी तेज तरार गोलंदाजी डाकण्याचा प्रयत्न तो करतोय, त्यामुळे नक्कीच त्याची दिशा थोडीशी भरकताना आपल्याला पाहायला मिळाली. यावेळेला हलक्या हाताने चेंडू खेळला, कव्हर क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी, त्यामुळे आपल्याला पाहायला मिळते 1 धाव नक्कीच मिळणारा.
परंतु धावांचा आलेख पाहिला तर थेंबे थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे कळमुसरे संघ मात्र अतिक्रमण करताना आपल्याला पाहायला मिळतोय. 30 धावा आहे परंतु जवळपास 4थं षटक आहे, त्यामुळे नक्कीच इथं मात्र गेअर बदलावा लागणारा. कारण की शर्यत गाड्यांची असो किंवा जीवनाची असो, जिंकतो तोच जो योग्य वेळी गेअर बदलतो. आणि इथं गेअर जरूर बदलला परंतु इथं मात्र फटका फसला, त्यामुळे पिंट्याला मैदान सोडावं लागणारा. पिंट्या होतोय झेलबाद. मिळतं डीजे निशांतचं अगदी सुंदरसं गाणं आपल्याला पाहायला मिळत आहे. कारण की हे सुंदर संगीत आणि हे संगीत जर आपण पाहिलं तर या दुःखावर फुंकर मारण्याचं काम केलं, आपल्याला खराब स्थितीतून चांगल्या स्थितीमध्ये नेण्याचं काम करतं. त्यामुळे नक्कीच डीजे निशांतचं आपण कौतुक करूया आणि जाऊया पुन्हा एकदा मॅच कडे. यावेळेला फटका चांगला खेळला, पाहूया झेल होईल की चेंडू अगदी निर्जळ सळी पडतोय क्षेत्ररक्षकाच्या, 2 क्षेत्ररक्षकाच्या अगदी मधोमध. त्यामुळे 2 धावा इथं कळमुसरे संघाला मिळणार आहेत. धावसंख्या मात्र साहिल पाटील सांगतील 32 धावा ऑनबोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. खऱ्या अर्थानं साहिलचं देखील आपण कौतुक करतो की आमच्यासारख्या छोट्याच्या समालोचकाला खऱ्या अर्थानं एवढ्या मोठ्या व्यासपीठावरती त्यांनी नक्कीच आमंत्रित करते, त्यांचं देखील कौतुक करणं हे देखील आमचं कर्तव्य आहे. यावेळेला फटका मिस टाइम झाला, क्षेत्ररक्षक चेंडूच्या पूर्णपणे खाली. ओ माय गॉड, कॅच सुटा मानो सपना तुटा, जातोय चौकार. आणि या चौकार नक्कीच जीवनदायिनी एक LIC चौकार नक्कीच म्हणेल जिंदगी के बाद भी आणि जिंदगी के साथ भी. कारण की नक्कीच जीवन संजीवनी देणारा चौकार असेल कळमुसर संघाला. या चौकाराने मात्र धावसंख्येमध्ये वाढ होते. पाणी घेऊन जायचे मैदानामध्ये. 12वा खेळाडू मैदानामध्ये जाणारा. 4 षटकांचा बहुतेक खेळ संपला आणि या 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली तर 36 धावा आहे. पाणी मैदानामध्ये घेऊन जायचंय थोडंसं. कारण की नक्कीच आपण पाहिलं ना तर खंडोबा ग्रुपच्या माध्यमातून दिवसाची एक स्पर्धा झाली होती, त्यामध्ये नक्कीच त्यांचं ध्येय होतं की ज्या वेळेला खेळाडूला पाण्याची गरज भासेल ना त्यावेळेला सामना त्या क्षणी थांबवला जाईल आणि नक्कीच मैदानामध्ये पाणी पोहोचवलं जाईल. आणि याही वेळेला आपल्याला पाहतोय की 5व्या षटकामध्ये पाण्याची गरज आहे आणि पाणी मैदानामध्ये घेऊन गेलं जात आहे. त्यामुळे नक्कीच खेळाडूची सुरक्षा आणि खेळाडूंची हमी इथं नक्कीच पुरवली जाते. शेवटचं अंतिम षटक आहे, थोडासा वेळ आहे. जाऊया पुन्हा एकदा डीजे निशांतकडे आणि ऐकूया एक सुमधुर संगीत.
सुटला शॉट थर्डमॅनला हा चेंडू अडवलाच जाईल. तत्पूर्वी आपण पाहिला तर पंचांचा पंजा म्हणजे आंतरराष्ट्रीय नियमावरील 23व्या क्रमांकाचा नियम 22 किंवा लेग बायच्या स्वरूपामध्ये धावा येणं आणि तो नियम अस्तित्वात आणला आणि एक धाव इथं आपल्याला पाहायला मिळाली आहे. क्षेत्ररक्षक अगदी चांगला आपल्याला पाहायला मिळाला. विशाल पाटील नक्कीच अगदी आक्रमक खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. PPL मध्ये अगदी चांगली कामगिरी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली होती. शेवटचे अंतिम काही चेंडू आहेत परंतु यावेळेला आशिष स्ट्राईकला पाहायला मिळतोय. हा देखील खूप वेळ झाला खेळपट्टीवरती आहे त्यामुळे आता चेंडू त्याला फुटबॉल प्रमाणे जरूर दिसत असेल. यावेळेचा चेंडू जोरदार मारण्याचा प्रयत्न धाव घेण्याचा प्रयत्न फटकाव आणि इथं मात्र पंचांनी मात्र बाईच्या स्वरूपामध्ये धाव आमच्यापर्यंत पोहोचवली आहे. म्हणजे फलंदाज नाबाद आपल्या पॉपिंग ग्रुपमध्ये सुरक्षित होताना आपल्याला पाहायला मिळतोय. एखाद्याच्या डोळ्यातून सुरमा चोरावा ना तशा प्रकारे इथे धाव चोरून नेली आहे. कारण की आम्हाला देखील जिंकायचं आहे, आम्हाला देखील या ट्रॉफीचा मानकरी व्हायचा आहे, आम्हाला पुढच्या फेरीमध्ये जायचं आहे. त्यासाठी नक्कीच संघर्ष तुम्हाला करावा लागणार आहे. कारण की स्वराज्य मिळवताना देखील आपण मुठभर मावळ्यांचा अगदी रक्तरंजित संघर्ष पाहिला होता. त्यांची अपार मेहनत पाहिली होती. यावेळेचा अगदी मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटचं समीकरण जुळलं नाही आहे. त्यामुळे इथं डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि डॉट बॉल मतलब चकमा खाने वाले गेंदों के ऊपर कोई नंबर नहीं होते. त्यामुळे नक्कीच डॉट बॉलला देखील खूप सारं महत्व आहे. त्यामुळे जरा छोटीशी टीम मीटिंग आपण थांबवायची आहे कारण की अजूनही खूप सारे सामने आपल्याला खेळवायचे आहेत. दरम्यानच्या काळामध्ये आपण पाहतोय इथं मात्र दरम्यान दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅचचा मी पुकार करतोय. सागर सम्राट भौरा आणि बालाजी नागाव या दोन्ही संघांना विनंती करतोय की या दुसऱ्या फेरीतील पहिल्या मॅच साठी आपण यायचं आहे. टॉस करण्यासाठी आमच्या आयोजकांशी संपर्क साधायचा. सागर सम्राट भौरा आणि बालाजी नागाव संघाच्या संघनायकाला मी विनंतीचा पुकार करतोय. यावेळेचा जोरदार चेंडू जरूर मारला. क्षेत्ररक्षक त्याच्या मागे धावतोय आणि हा चेंडू मात्र प्रेक्षकामध्ये जवळपास परार झालाय. मिळतो चौकार. चव्वेचाळीस धावा ऑनबोर्ड आपल्याला पाहायला मिळतील. पाहूया एखादा मोठा षटकार येऊन 50 धावा पूर्ण करतील का अशी शेवटचा अंतिम चेंडू आहे. यावेळेला अगदी जोरदार प्रहार केला आणि बॅकवर्ड पॉइंट मध्ये हा चेंडू अडवला गेला. दुसऱ्या धावेचा प्रयत्न धोका संभवला आणि फलंदाज बाद होता आपल्याला पाहायला मिळतोय. त्यामुळे या चेंडूवरती एक धाव मिळणारा आणि या एका धावेने धावसंख्या मात्र जाऊन पोहोचते ती तब्बल नक्कीच रोहित शर्माची आठवण करून देणारा आकडा ती म्हणजे 45 धावा. त्यामुळे सामना जिंकायचा असेल ना बागोडे संघाला तर जवळपास 46 धावा कराव्या लागणार आहेत आणि नवघर संघासाठी आनंदाची गोष्ट मात्र समोर जरूर आली आहे की जवळपास त्यांना दुसऱ्या फेरीमध्ये बाय मिळाला. सॉरी एक चुकीबद्दल क्षमस्व करतोय कारण की धावसंख्या 44 झाली आहे आणि सामना जिंकण्यासाठी 45 धावांचं आव्हान असणारा थोडीशी गफलत माझ्याकडून झाली आहे. त्यामुळे चुकीबद्दल क्षमस्व. कोळमुसरे संघाने 44 धावा काढल्यात आणि 45 धावांचं हे आव्हान असणार आहे बागोडे संघावरती. आणि नवघर संघाला आनंदाची गोष्ट की दुसऱ्या फेरीमध्ये तुम्हाला बाय मिळाला त्यामुळे एन्जॉय करा. त्यामुळे पुढच्या मॅच साठी मी विनंती करणार की आपण टॉस करण्यासाठी यायचं आहे. सागर सम्राट भौरा आणि बालाजी नागाव आणि जशी दुसरी इनिंग चालू होईल ना तशी नक्कीच मी समालोचनासाठी विनंती करतोय. सावरकर गावातील अगदी गोड समालोचक आमच्याशी जोडले गेलेत आणि त्यांना या पुढच्या मॅच मध्ये समालोचन करण्याची संधी आम्ही उपलब्ध करतोय. 44 45 टू विन.
जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, गर्जना देते तुरती, और ह्या तुरतीने जगी गाजते शिवरायाची कीर्ती, शिवरायाची कीर्ती. जय भवानी जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, जय भवानी जय शिवाजी, गर्जना देते कुर्ती, गर्जना देते कुर्ती, और ह्या बालाजी नागावाने तर नक्की दोन्ही संघांमध्ये नाणेफेकीचा कॉल होईल. 45 धावांचं आव्हान असेल पागोटे संघाला, कारण की 5 षटकामध्ये तब्बल 44 धावा बनवल्या कलमुसरी 11 कलमुसरी संघाने. तर नक्कीच यापुढचा सामना होईल तो नक्की 3 षटकांचे सर्व सामने खेळवले जातील.
तर दोन संघांमध्ये नक्कीच नाणेफेकीचा कॉल इथे होताना दिसतोय. तर नक्की सागर सम्राट भोवरा संघाने इथे नाणेफेकीचा कॉल जिंकलाय. या इनिंग्स नंतर काही निर्णय असेल आपला त्वरित मैदानाचा ताबा देखील घ्या. त्याच दरम्यान सामन्याला पुन्हा एकदा तर नक्कीच आजच्या दिवसातील हा शेवटचा सामना आपण पाहू शकतो या फेरीतील, कारण की अप्रतिम दर्जाचे सामने आजच्या दिवसामध्ये पाहायला मिळाले गेले. त्याच दरम्यान हा शेवटचा सामना म्हणजेच पागोटे वर्सेस कळमुसरे 11 कळमुसरे संघ. तर नक्कीच कळमुसरे संघाने 5 षटक म्हणजे 30 चेंडूमध्ये तब्बल 44 धावसंख्या बनवली आणि पागोटे संघापुढे 45 धावांचं आव्हान ठेवला गेलाय. कारण की आजच्या दिवसामध्ये तब्बल 10 संघ आपल्याला खेळताना पाहिले गेले आणि त्यानंतर सर्वात जास्त धावसंख्या त्या संघाला नक्कीच या आजच्या दिवसामध्ये बाय मिळाली, म्हणजे नवघर संघ. कारण की 55 धावसंख्या तब्बल बनवली गेली होती आणि ते 55 धावसंख्याच्या माध्यमातून आपला नवघर संघ मात्र बायच्या स्वरूपाने पुढे सरकला गेलाय. तर बघूया पुन्हा एकदा कशा प्रकारे या 44 धावां बनवल्या गेल्या आणि 45 धावांचं आव्हान असेल पागोटे संघापुढे. तो पागोटे संघ येणाऱ्या 30 चेंडूमध्ये कशा पद्धतीने पूर्ण करेल या 45 धावात जिथपर्यंत आपला हा सामना सुरू होईल ना तिथपर्यंत आपण ऐकूया एक सुवर्ण संगीत. आपण पाहू शकतो आणि यामध्ये जमलेल्या क्रिकेट रसिक म्हणजे मायबाप रसिकांना नक्कीच या स्पर्धेमार्फत स्वागत देखील असेल. कारण की अप्रतिम दर्जाचा हा मैदान आणि या मैदानाचा विचार केला तर नक्कीच फलंदाजीसाठी आणि गोलंदाजीसाठी सुद्धा हा ओळखला जाणारा हा मैदान आहे. बोकडविरा संघाचा अप्रतिम दर्जाची खेळपट्टी या मैदानामध्ये लाभली गेली. त्याच दरम्यान आपण पुन्हा एकदा जाऊया मैदानामध्ये. सामना चालू आहे कळमुसरे 11 कळमुसरे वर्सेस पागोटे संघ. कळमुसरे संघाने पुन्हा एकदा 44 धावसंख्या बनवल्या आणि 45 धावांचं आव्हान देखील ठेवलं गेलंय. दोन फलंदाज मैदानामध्ये. तर विपुल स्ट्राईकला असेल तर गणेश सारखा फलंदाज नॉन स्ट्राईकच्या दिशेने वाटचाल करणार असेल तर गोलंदाजीच्या मार्कवर पहिला गोलंदाज आशिष. तर 2 षटक पॉवर प्लेचे असतील आणि पॉवर प्लेच्या षटकामध्ये नक्कीच या फलंदाजांसाठी एक सुवर्ण संधी असते मोठ्या फटके लगावण्याची. कारण की पॉवर प्लेच्या षटकामध्ये पहिल्या षटकामध्ये 2 क्षेत्ररक्षक फक्त सीमारेषा लगत पाहू शकतात. तर नक्कीच सीमारेषेत लगत असणारे क्षेत्ररक्षक आपण पाहू देखील शकतो. कारण की एक लॉंग ऑफच्या क्षेत्राकडे वाटचाल करणारा क्षेत्ररक्षक आहे तर दुसरा हा लॉंग ऑफ क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक सजवला गेला आहे. तर पूर्णपणे हा केरळ क्षेत्र पॉइंट क्षेत्र पूर्णपणे रिकाम आहे. बघूया पूर्णपणे फायदा घेईल का हा फलंदाज. सामन्याला सुरुवात होईल. पंचांचा ग्रीन सिग्नल.
तीच चेंडू म्हणजे 5 षटकामध्ये तब्बल 45 धावांचं आव्हान असेल. बघूया पूर्ण करतील का हा पागोटे संघ. पंचांचा ग्रीन सिग्नल येते, गेम ऑनचा इशारा देतोय. पहिला चेंडू फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज आशिष. समोर आहे फलंदाज विपुल. की 3-2-1 प्ले गोन आउट आणि पहिला चेंडू इथे फेकण्यासाठी सज्ज गोलंदाज त्याला सामना करेल नक्कीच विपुल सारखा फलंदाज. नक्कीच पहिला चेंडू हा ब्रह्मास्त्राचा वापर केला गेलाय कारण की यॉर्कर चेंडूने येथे सुरुवात केली गेली आणि एक निर्धाव चेंडूने आपल्या संघाच्या या नक्कीच श्री गणेश केला गेला या गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून कारण की निर्धाव चेंडू गोलंदाजाने फेकला गेलाय. एक ब्रह्मास्त्र वापरला गेलाय आणि अशा पद्धतीची गोलंदाजी आता करावी लागेल. आपला वर्चस्व दाखवायला लागेल या कळमुसरे 11 कळमुसरे संघाला. तर गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज असेल. समोर एक फलंदाज विपुल. आता मात्र जोरदार मारण्याचा प्रयत्न कारण की स्क्वेअरले क्षेत्राकडे चेंडू गेला होता मात्र तिथपर्यंत एक धाव पूर्ण केली या फलंदाजाने आणि या आपल्या संघाचा श्री गणेश एक धावेने केला गेलाय आणि एका धावेने आपला वैयक्तिक खाता देखील ओपन केला गेलाय या फलंदाजाच्या दृष्टिकोनातून. एक धाव संख्या धावफलकावर लागली गेली की जितक्या वेगाने चेंडू फेकताना दिसतो हा गोलंदाज नक्कीच अप्रतिम दर्जाचे गोलंदाज या संघाकडून आपल्याला पाहायला मिळले जाईल. त्याचप्रमाणे प्रथम स्ट्राईक घेणारा फलंदाज गणेश. प्रथम स्ट्राईक घेणारा फलंदाज असेल गणेश कारण की गणेश याला विचार करावा लागेल. पॉवर प्लेचा षटक चालू आहे आणि आपल्याला धाव संख्या देखील जमवायची आहे कारण की तब्बल 45 धावांचं आव्हान आहे. षटकातील पुढचा चेंडू घेऊन आणि पुन्हा एकदा एक यॉर्कर पद्धतीचा चेंडू देखील फेकला आणि त्याच दरम्यान अप्रतिम दर्जाचा क्षेत्ररक्षक तिथे या क्षेत्ररक्षकाने केला गेलाय. मात्र एका धावेने पुन्हा एकदा समाधान मानावे लागेल. एका धावेने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 2 वर. नक्कीच 2 आकड्याचा विचार केला तर नक्कीच आपण पाहू शकतो आक्रमकता फलंदाजी सलामीला येऊन भारतीय संघाची जी मोठी धावसंख्या उभारण्याचं काम करायचा हा फलंदाज म्हणजेच वीरेंद्र सहवाग. त्याची जर्सी क्रमांक 2. पुन्हा एकदा गोलंदाज षटकातील पुढचा चेंडू घेऊन. आता मात्र चेंडू हवेमध्ये चुकी करणार नाही आणि चुकीला माफी देखील देणार नाही हा यष्टीरक्षक. अप्रतिम दर्जाचा झेल टिपला जातोय. पहिला हादरा बसला जातोय हा पागोटे संघाला 2 या धावसंख्येवर. मास्टर कारण की विपुल याची खेळी येते संपुष्टात. मोठा आद्रा बसला जातोय हा पागोटे संघाला. तर त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानामध्ये जाताना दिसतोय मनीष. तर नवीन फलंदाज मनीष याला पाहू शकतो कारण की मनीष हा स्ट्राईकच्या दिशेने वाटचाल करणार असेल. बघूया गोलंदाजच्या मार्कवर पुन्हा एकदा हा सफल गोलंदाज. बघूया अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पॉवर प्लेचं षटक फेकत असताना करताना दिसतोय. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या मार्कवर सज्ज. तर मनीष देखील सज्ज असेल आणि मनीष याने नक्कीच कव्हर क्षेत्र निवडला गेलाय. कव्हरच्या डोक्यावरून चेंडू खेळून काढला. चेंडू गेलाय डुक 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 चौकार. तर कारण की जिथे आता या फलंदाजाने आपली चौकाराने सुरुवात केली. अप्रतिम दर्जाचा चौकार लगावला गेलाय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल आणि आता मात्र हा फलंदाज थांबणार नाही कारण की या फलंदाज जसा खेळपट्टीवर आला तशा प्रकारे त्याने आक्रमकता सिद्ध केली. चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन क्षेत्राच्या डोक्यावरून 6 धावांसाठी आलेला हा खणखणीत षटकार.
तर नक्कीच अप्रतिम दर्जाचा एक सुवर्ण संगीत, कारण क्षणभर मावले घेऊन एक स्वराज्य घडवला तो माझा राजा म्हणजे जाणता राजा श्री छत्रपती शिवाजी महाराज. आणि अप्रतिम दर्जाचा एक सुवर्ण संगीत पाहायला मिळालं गेलं आणि षटक क्रमांक 1 संपला जातो. एक षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली ते 12 वर, म्हणजे 12 क्रमांक सुद्धा आपण पाहू शकतो. जर्सी क्रमांक 12 म्हणजे त्याच्या माध्यमातून 2007च्या विश्वचषकामध्ये 6 षटकार लगावले गेले होते आणि तो म्हणजेच एक डावखुऱ्याचा फलंदाज युवराज सिंग, कारण की अप्रतिम दर्जाची फलंदाजी. आणि आता मात्र पुन्हा एकदा जाऊया, पुन्हा एकदा या मैदानामध्ये या रंगबेरंगी क्रिकेटच्या दुनियेमध्ये पुन्हा एकदा दुसरा नवीन गोलंदाज आपण पाहू शकतो. वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरा षटक घेऊन गोलंदाज रोहन. नक्कीच पहिल्या षटकामध्ये 12 धावसंख्या जमावल्या आणि हा P1चा पॉवर प्लेचा हा दुसरा षटक असेल, म्हणजे हा शेवटचा षटक असेल. आता मात्र 3 क्षेत्ररक्षक एक सीमा रेषा लगत असतील. आपण बघू शकता एक लॉंग ऑन आणि स्पीडले क्षेत्राच्या दिशेने वाटचाल करणारा असेल. तर गोलंदाज सज्ज. नक्कीच या गोलंदाजाचा वेगाचा विचार केला तर 12 ते 15 पावलांचा रनअप असेल या गोलंदाजाचा. गोलंदाजच्या मार्कवर रोहन षटकातील पहिला चेंडू घेऊन आणि एक भन्नाट वेगाने चेंडू फेकला गेला होता, कारण की थोडासा चेंडू हे खालवर आला आणि नक्कीच एसटी रक्षकाच्या हातामध्ये गेला. म्हणजे पहिला चेंडू हा निर्धाव स्वरूपाचा फेकला गेला या गोलंदाजाने. मात्र धावफलक इथे स्थिर पाहायला मिळली जातोय, कारण की 12 धावसंख्या ही धावफलकावर लागली गेली आणि नक्कीच 45 धावांचं आव्हान आहे. आणि या आव्हानाला जर रोखायचं असेल तर गोलंदाजी आपली अचूक पद्धतीने करावी लागेल या गोलंदाजांना. तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज. रोहन षटकातील पुढचा चेंडू घेऊन आता मात्र नक्की थोडासा उचली देणारा चेंडू. जसा चेंडू टप्पा पडला आणि चेंडू गेलाय एसटी रक्षकाच्या हातामध्ये, म्हणजे बॅक टू बॅक दुसरा इथे निर्धाव चेंडू फेकताना दिसते हा गोलंदाज रोहन. म्हणजे या 2 चेंडू मध्ये कुठेतरी कमबॅक करताना पाहायला मिळाला गेलाय हा गोलंदाज. बघूया कशा पद्धतीने अप्रतिम दर्जाची गोलंदाजी या 2 चेंडू मध्ये पाहायला मिळाले गेले रोहिण्याच्या माध्यमातून. आणि पुन्हा एकदा त्याच दिशेने त्याच वेगाने इथे फेकला गेलेला चेंडू पुन्हा एकदा या फलंदाजाला चकवला गेलाय, कारण की निर्धाव चेंडूंची हॅट्रिक देखील सज्ज करताना दिसतोय हा गोलंदाज. कारण की गोलंदाजाने आपला वर्चस्व इथं सिद्ध करताना दिसतोय, कारण की धावसंख्येचा विचार केला तर थोडीशी खूप कमी धावसंख्या आहे आणि ती धावसंख्या आपल्याला रोखायची. या गोलंदाजाच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण झाला आणि त्याच पद्धतीने गोलंदाजी इथे करताना दिसतोय हा गोलंदाज रोहन. आणि आता मात्र चेंडू खेळून काढला लॉंग ऑन क्षेत्राच्या दिशेने. चेंडू आला, एक धाव तर पळून काढली आणि मात्र एकाच धावेवर समाधान मानावे लागेल. म्हणजे एका धावेने धाव फलका पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 13 वर. नक्कीच 13 धावसंख्या धावफलकावर लागली गेली, कारण की पहिल्या षटकामध्ये विचार केला तर 12 धावसंख्या धावफलकावर लागली होती. त्यानंतर जे ही गोलंदाजीसाठी आलेला हा रोहन अप्रतिम दर्जाची गोलंदाजी या रोहन याच्या माध्यमातून पाहायला मिळाले जाते. पुन्हा एकदा सज्ज असेल रोहन षटकातील पुढचा चेंडू घेऊन आणि त्याच पद्धतीचा आणखीन एक चेंडू पाहायला मिळाला गेला. आणखी एक निर्धाव चेंडू या गोलंदाजाचा आला गेला. मात्र विचार केला तर या गोलंदाजाने 5 चेंडू फेकले गेले आणि या 5 चेंडू मध्ये तब्बल 4 चेंडू हे निर्धाव स्वरूपाचे फेकले गेले आणि फक्त एकच धाव ही खर्च केली या गोलंदाजाने. म्हणजे एक सफल षटक, एक गोल्डन षटकाकडे वाटचाल करताना दिसतोय हा गोलंदाज रोहन. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि नक्कीच कुठेतरी अपील केली जातोय, पंचांकडे अपील केली जातोय की पंचांनी लेग बायचा इशारा केला गेलाय. म्हणजे ते गोल्डन षटक म्हणावं लागेल, कारण की षटक क्रमांक 2 संपतोय. 2 षटकामध्ये धावसंख्या जाऊन पोहोचली होती तब्बल 13 वर. म्हणजे या षटकामध्ये एकच धाव खर्च केली या गोलंदाजाने. नक्कीच बायचीत बाउंड्री इथे गेली. नक्कीच 4 धावेने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली ते 17 वर.
धन्यवाद डीजे मास्टर. कारण की जसा विचार केला, कारण की या गोलंदाज थोडासा सफल होताना आपण पाहायला गेला होता, मात्र नशिबाचा चौकार या पागोट्या संघाला मिळाला गेलाय. 17 धावसंख्या धावफलकावर लागली गेली आणि कुठेतरी हा नशिबाचा चौकार या संघासाठी लाभदायक ठरणारा असेल पागोट्या संघाला. कारण की जी गोलंदाजी केली रोहन याने, नक्कीच अप्रतिम दर्जाची गोलंदाजी म्हणावी लागेल. कारण की P1चा पॉवर प्लेचा दुसरा षटक इथं फेकत असताना नक्कीच एकच धाव संख्या ही खर्च केली, कारण की बायच्या स्वरूपाने हा चौकार प्राप्त झाला आहे. त्यामुळे नक्कीच 17 धावसंख्या धावफलकावर लागली गेली. तर नवीन गोलंदाज देखील सज्ज असेल स्वप्नील. वैयक्तिक पहिला सांघिक तिसरा षटक घेऊन गोलंदाज स्वप्नील असेल. कारण की स्वप्नीलाला जशा प्रकारे रोहनने गोलंदाजी केली त्याच्या पावलावर पाऊल ठेवून ती गोलंदाजी देखील करावी लागेल. कारण की आपल्याला धावसंख्या थांबवायची आहे आणि धावसंख्या जी रोखली तर नक्कीच आपला संघ नक्कीच पुढच्या सामन्यामध्ये सुद्धा खेळू शकेल. कारण की विजय संपादन देखील करू शकते. कारण की 18 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि 18 चेंडू मध्ये तब्बल 28 धावांची आवश्यकता असेल. नक्कीच 18 चेंडू आणि 28 धावा कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम देखील आहे. नक्कीच एक स्पिन पद्धतीचा गोलंदाज निवडला गेलाय कळमुसरे 11 कळमुसरे संघाने. तर नक्कीच स्ट्राईकला आहे फलंदाज गणेश. गणेश कशा पद्धतीने फलंदाजी करेल, कारण की गता मात्र गणेश याला अप्रतिम दर्जाची फलंदाजी करावी लागेल. कारण आणि गणेशाने चेंडू खेळून काढला गेलाय, कारण की फाईन लेगचा क्षेत्र निवडला गेलाय. चेंडू गेलाय डोक्यावरून 6 धावांसाठी आलेला हा ब्रँडेड षटकार. तर नक्कीच या समालोचकाच्या माध्यमातून नक्कीच सागर पाटील सरांचं देखील पुन्हा एकदा आगमन झाला गेला आहे आणि नक्कीच पुढच्या इनिंग्स आपण पाहू शकतो त्यांच्या आवाजाने. 17 चेंडू आणि पुन्हा एकदा 22 धावांची आवश्यकता असं समीकरण येऊन राहिलंय. 17 चेंडू आणि 22 धावा. आता मात्र या धावसंख्या थांबवाव्या लागतील या गोलंदाजी करणाऱ्या संघाला, कारण की गणेश सारखा फलंदाज देखील आक्रमकता इथं सिद्ध करताना दिसतोय, आपल्या संघाचा वर्चस्व गाजवताना दिसतोय. बघा पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल स्वप्नील आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन. थोडासा स्पीडअप करा, पंचांना देखील विनंती असेल थोडासा सामना स्पीडअप करा. तर पुन्हा एकदा गोलंदाज स्वप्नील आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन सज्ज असेल. समोर आहे फलंदाज गणेश, एक षटकार लगावताना दिसला आणि त्याच दरम्यान आता मात्र पुन्हा एकदा फाईन लेग क्षेत्राकडे चेंडू येतोय आणि काय प्रयत्न केले, कारण की प्रयत्न अप्रतिम दर्जाचा पाहायला मिळाला गेलाय त्या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. कारण की स्क्वेअर लेगला जो क्षेत्ररक्षक होता तो नक्कीच त्याने पूर्णपणे फाईन लेग गाठला गेलाय आणि तो चेंडू सुद्धा अडवला गेला. यात मात्र 3 धावा काय रोखू शकणार नाही. 3 धाव्याने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोचली ते 26 धावसंख्या धावफलकावर लागली गेली. पुन्हा एकदा 16 चेंडू आणि विजयासाठी 19 धावांची आवश्यकता असेल. 16 चेंडू आणि 19 धावा, कारण की गणेश सारखा फलंदाज देखील आक्रमकता सिद्ध करताना दिसतो या मैदानामध्ये. तर स्वप्नील सज्ज असेल गोलंदाजीच्या मार्कवर. पुन्हा एकदा आता मात्र अप्रतिम दर्जाचा चेंडू फेकला गेलाय स्वप्नील याने, कारण की जे निर्धाव चेंडू जिथे थांबले गेले होते तो मात्र निर्धाव चेंडू या गोलंदाजाच्या माध्यमातून पाहायला मिळला जातोय आणि आणखी एक निर्धाव चेंडू इथे पाहायला मिळला जातोय. पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल स्वप्नील षटकातील पुढचा चेंडू घेऊन. आता मात्र एज लागली होती आणि नक्कीच कुठेतरी हा चेंडू देखील सुटला गेला आणि चेंडू इतक्या वेगाने सीमारेषा सुद्धा गाठली गेली 4 धावेची.
कारण की या चेंडूवर जर चेंडू पकडला असता तर एक सुद्धा धाव नसती, मात्र नशिबाची पुन्हा एकदा साथ मिळाली पागोटे संघाला. कारण की जशा प्रकारे अप्रतिम दर्जाची गोलंदाजी करत असताना हा स्वप्नील नक्कीच एक कुठेतरी आणखी आता निर्धाव चेंडू देखील आपल्याला पाहायला मिळाला जातोय. पुन्हा एकदा समीकरण देखील बदलताना दिसतोय. या षटकातील शेवटचा चेंडू बाकी असेल. आता मात्र चेंडू खेळून काढला गेलाय कारण की लॉंग ऑनच्या डोक्यावरून चेंडू गेलाय 6 धावांसाठी. षटकार ना भय ना भीती, फक्त ना फक्त छत्रपतीचा चावा. या चेंडूवर मिळतील 6 धावा. तर 36 धावसंख्या धावफलकावर लागली गेली. 12 चेंडू विजयासाठी 9 धावांची आवश्यकता असेल. बारा चेंडू विजयासाठी 9 धावांची आवश्यकता आणि या 9 धावा या कंपल्सरी चेसिंग असणार कारण की पूर्णपणे धावसंख्या बनवावी लागेल पागोटे संघाला. कारण की निर्णायक क्षणी आलेला हा षटकार नक्कीच विजय संपादन करणारा असेल हा पागोटे संघाला. बघूया पुन्हा एकदा कारण की अजूनही सामना संपला नाही. जिथपर्यंत शेवटचा चेंडू हा खेळपट्टीवर पडत नाही तिथपर्यंत आपण सुद्धा सांगू शकत नाही की सामना कोण जिंकणारा संघ असेल. तर बघूया पुन्हा एकदा नवीन गोलंदाज पाहू शकतोय. तर नवीन गोलंदाज असेल रोहन कारण की वैयक्तिक दुसरा आणि सांघिक चौथा षटक घेऊन गोलंदाज रोहन असेल. कारण की पहिला षटक फेकत असताना रोहन आपल्या वैयक्तिक अप्रतिम दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून पाहायला मिळाली गेली होती आणि त्याच गोलंदाजीचा पुनरावृत्ती आपल्याला करावा लागेल तरच आपण सामन्यामध्ये पुन्हा एकदा आपला वर्चस्व गाजवू शकतो. तर षटकातील पहिला चेंडू घेऊन रोहन सज्ज असेल. समोर आहे फलंदाज गणेश आणि काय फलंदाजीची शैली तर पाहायला मिळाली गेली गणेश याने. कारण की गणेश याने ताकदीचा नाही तर युक्तीचा वापर केला आणि चेंडू यष्टी रक्षकाच्या डोक्यावरून केला. चेंडू गेलाय सीमा रेषा पार 4 धावांसाठी चौकार. तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल. रोहन आपल्या षटकातील पुढचा चेंडू कारण की समीकरण पुन्हा एकदा बदलताना पाहू शकतो. आता मात्र चेंडू हवेमध्ये स्वतः गोलंदाज जेल टिपला आणि आणखी एक फलंदाज होणार बॅक टू द पवेलियन. गणेशाची खेळी इथे संपुष्टात. तर नक्कीच अप्रतिम दर्जाचा एक सुवर्ण संगीत पाहायला मिळायला गेला कारण की खूप जुना हा एक सुवर्ण संगीत आहे आणि आपण जिथे डीजे मास्टरच्या माध्यमातून पाहायला गेला तर नक्कीच हा सॉन्ग आहे हा सुवर्ण संगीत आहे हा प्रत्येक क्षणी आपण पाहू शकतो. तर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज असेल आपल्या षटकातील पुढचा चेंडू घेऊन कारण की गोलंदाजाला आपले निर्धाव चेंडू इथे फेकावे लागतील आणि फलंदाजाने नक्कीच चेंडू खेळून देखील काढला. मात्र एक धाव ही चित्ताच्या चपलाईने देखील पूर्ण केले. एका धावेने धावफलक पुढे सरकते. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 41 धावसंख्या धावफलकावर लागली गेली म्हणजे उर्वरित 4 धावांची आवश्यकता असणार विजयासाठी. बघूया 4 धावसंख्या कशा पद्धतीने पूर्ण करेल कारण की नवीन फलंदाज मच्छिंद्र आहेत
खेळपट्टीवर आणि मच्छिंद्र एक मोठा फटका लावून नक्कीच विजय संपादन करेल का, कारण की मोठ्या फटक्यांसाठी ओळखला जाणारा हा फलंदाज मच्छिंद्र. बघूया कशा पद्धतीने फलंदाजी करेल. फक्त 4 धावांची आवश्यकता आहे आणि नक्कीच पुन्हा एकदा गोलंदाजांनी वर्चस्व सिद्ध करताना दिसतोय, कारण की आणखी एक निर्धाव चेंडू गोलंदाजाच्या माध्यमातून येताना दिसतोय. नक्कीच 8 चेंडू आणि विजयासाठी 4 धावांची आवश्यकता असेल. 8 चेंडू आणि 4 धावा. पुन्हा एकदा गोलंदाज रोहन आपल्या षटकातील. पुढचा चेंडू आणि आणखी एक गोलंदाजाने दाखवलाय की आम्ही सुद्धा अजूनही हरलो गेलो नाही, कारण की आम्ही सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत लढा देऊ आणि तोपर्यंत आम्ही सामन्यामध्ये आपला वर्चस्व गाजवू शकतो, कारण की आणखी एक निर्धाव चेंडू या गोलंदाज रोहन यांनी फेकला गेलाय. म्हणजे समीकरण बदलताना दिसतोय. 7 चेंडू विजयासाठी 4 धावांची आवश्यकता. आणि आणखी एक इथे निर्धाव चेंडू, कारण की जर या पहिल्या चेंडूवर चौकार गेला नसता तर नक्कीच या सामन्यामध्ये आणखी थोडस इथे धावसंख्या जास्त राहिली गेली असती. मात्र 6 चेंडू विजयासाठी फक्त 4 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू आणि 4 धावा, कारण की 6 क्रिकेट असं आहे, कारण की शेवटचा चेंडू जिथपर्यंत खेळपट्टीवर पडत नाही तिथपर्यंत आपण सुद्धा सांगू शकत नाही की कुठला संघ हा विजय संपादन करेल, कारण की आता मात्र गोलंदाजाने आपला वर्चस्व इथं सिद्ध केला. त्याच्या रोहनच्या गोलंदाजीवर शेवटचा गोलंदाज बघूया तोच पावलावर पाऊल ठेवेल का, कारण की 6 चेंडूमध्ये या 4 धावा रोखण्यामध्ये जर यश प्राप्त झाला तर नक्कीच कलमुसरे संघ पुढच्या फेरीमध्ये देखील दाखल होईल. आणि या 7 चेंडूमध्ये 4 धावसंख्या जर जमवल्या गेल्या पागोडे संघाने तर नक्कीच पागोडा संघ आपला वर्चस्व सिद्ध करताना दिसतो या मैदानावर. तर शेवटचा षटक फेकण्यासाठी गोलंदाज अभिजित. तर शेवटचा षटक फेकण्यासाठी गोलंदाज असेल अभिजित आणि अभिजित त्याच्या खांद्यावर या 6 चेंडूंची आपली जबाबदारी असेल. आणि 6 चेंडू बघूया कशा पद्धतीने फेकले जातील, कारण की निर्धाव चेंडू आला तर गोलंदाजाच्या दृष्टिकोनातून महत्वाचा असेल. आणि जर यात प्रत्येक चेंडूवर एक एक दुहेरी धाव जर जमावली गेली तर नक्कीच फलंदाज आपला वर्चस्व इथे सिद्ध करताना दिसेल. 6 चेंडू विजयासाठी 4 धावांची आवश्यकता पागोटे संघाला. तर नक्कीच कमी धावसंख्या असणारा सामना देखील इथे हाय व्होल्टेज पाहायला मिळाला जातोय. आणि पहिला चेंडू नक्कीच अप्रतिम दर्जाचा चेंडू होता, मात्र लेग बायच्या स्वरूपाने या दोन्ही फलंदाजांनी धाव पळून काढली गेली, कारण की दोन्ही फलंदाजांना माहित आहे की प्रत्येक धाव ही महत्वाची आहे आणि ती धाव कशी काय येणार आपल्या संघासाठी महत्वाची असेल. उर्वरित 5 चेंडू विजयासाठी 3 धावांची आवश्यकता असेल. 5 चेंडू आणि 3 धावांचं समीकरण. 5 चेंडू आणि 3 धावा म्हणजेच अप्रतिम दर्जाची गोलंदाजी पाहायला मिळायला जाते, कारण की आता मात्र निर्धाव चेंडू हे काढावे लागतील या गोलंदाजाला, तरच आपला वर्चस्व या सामन्यामध्ये गाजला जाईल. कारण की एक वेगवान प्रतीचा गोलंदाज आहे गोलंदाज अभिजित. थोडासा स्पीडअप करा, कारण की अगोदर सामन्याला उशीर होताना दिसतोय. 5 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. पंचांनी देखील विनंती असेल थोडस स्पीडअप करा सांगा. थोडीशी लाईटची कमतरता इथे लाभली गेली, त्यामुळे थोडासा सामना थांबला गेलाय. पाणी घेऊन जा सांगून जाऊ. अरे मीच रांगच्या जाईल तू काय माईक बंद कर.
या दुनियेमध्ये, कारण की थोडासा सामना थांबला गेला होता आणि थोडासा लाईटच्या व्यवस्थेत मुले थोडी लाईट बंद झाली होती आणि त्यामुळे सामना थांबला गेला होता आणि पुन्हा एकदा सामना आता सुरू होतोय, कारण की शेवटचे 5 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता असलेली पागोटे संघाला. 5 चेंडू आणि 3 धावा, सामना सुरू होतोय. पुन्हा एकदा पंचांचा ग्रीन सिग्नल येतोय. गोलंदाज सज्ज असेल आपल्या षटकातील पुढचे चेंडू फेकण्यासाठी. नक्कीच अभिजित सज्ज असेल. बघूया कशा पद्धतीने आता या उर्वरित 5 चेंडूमध्ये या 3 धावसंख्या रोखायच्या आहे, कारण की कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे आणि या स्पर्धेचा नियम जर पूर्ण करायचा असेल, या पागोटे संघाला आपला विजय देखील संपादन करायचा असेल तर या 5 चेंडूमध्ये 3 धावसंख्या पूर्ण हे कराव्या लागतील, कारण की जाल सुद्धा रचला गेलाय कळमुसरे संघाने. बघूया आणि निर्धाव चेंडू येताना दिसतोय. पुन्हा एकदा सामन्यामध्ये कमबॅक करताना दिसतोय. 4 चेंडू विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 3 धावांची आवश्यकता म्हणजे सामना अजून संपलेला नाही, कारण की कुठलाही संघ इथे हरलेला नाही आणि कुठला संघ दोन्हीपैकी जिंकला गेला नाही, कारण की अजूनही सामना चालू आहे. 4 चेंडू आणि विजयासाठी 3 धावांची आवश्यकता. गोलंदाज अभिजित सज्ज असेल षटकातील पुढचा चेंडू घेऊन. आणि आता मात्र चेंडू हवेमध्ये, एक धाव पळून काढली. दुसऱ्या धावाचा प्रयत्न आणि चित्ताच्या चपलाईने दुसरी धाव देखील पूर्ण केली आणि या 2 धाव्यामध्ये धावफलक पुन्हा एकदा पुढे सरकते आणि समीकरण बदलला जातोय. 3 चेंडू विजयासाठी 1 धावेची आवश्यकता, कारण की जसा चेंडू सीमारेषा लगत गेला आणि दोन्ही फलंदाजांनी 2 धावसंख्या पूर्ण केली आणि सामन्यामध्ये आपला वर्चस्व राखला गेलाय, कारण की फक्त 1 धावेची आवश्यकता आहे येणाऱ्या 3 चेंडू मध्ये. जर कळमुसरे संघाला जर विजय संपादन करायचा असेल तर नक्कीच 3 चेंडू हे निर्धाव स्वरूपाचे फेकायला लागतील या गोलंदाज अभिजित याला. तर नक्कीच 3 चेंडू विजयासाठी 1 धावेची आवश्यकता. गोलंदाज सज्ज असेल षटकातील पुढचा चेंडू घेऊन. 3 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता. 3 चेंडू आणि 1 धाव. आणि नक्कीच वाईट म्हणजे खराब चेंडूने ते सामना विजयी होतोय पागोटे संघ. नक्कीच दोन्ही संघाचे हार्दिक कुणाल अरुण पाटील आणि प्रणित वासुदेव पाटील यांच्याकडून भेट, दुबईवरची भेट. कुणाल अरुण पाटील तर नक्कीच कुणाल अरुण पाटील आणि प्रणित वासुदेव पाटील प्रणित वासुदेव पाटील यांच्याकडून तर नक्कीच पागोटे संघासाठी शुभेच्छा देखील आल्या गेल्यात दुबईवरून. त्यांचे तर स्वागत असेल. तर नक्कीच अप्रतिम दर्जाचा विजय संपादन केला गेलाय पागोटे संघाने. तर पराभूत झालेला संघ म्हणजे कळमुसरे संघाचं देखील स्वागत असेल. तर नक्कीच मी राहुल करत माझी वेळ देखील संपली गेली आणि या